ओपनचा लॉट्स विभागानुसार स्पर्धा आहे. स्ट्राइक एंडला दोन फलंदाज ओपनिंग पेयर आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला प्रसाद घरत आणि संदेश गोंधळी. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन नौमान पटेल या संपाचा ग्रीन सिग्नल मॅचला करूया सुरुवात. प्रसाद घरत आणि संदेश गोंधळी ही जोडी उलवे नोड कडून. पहिलाच बॉल यॉर्क होता. इकडे मात्र सन्मान दिला. अगदी सावधानतेनं योग्य रीतीनं प्रसाद घरतनं इकडे एक रन पूर्ण केले. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. बामणडोंगरी उलवे नोड मधील सगळेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगोदर सुद्धा आपल्या ग्रामीण गटामधून तालुका निहाय गटामधून ऑलरेडी खेळलेले आहेत हे सगळे खेळाडू. संपूर्ण क्रीडांगणाचा संपूर्णपणे अभ्यास आहे या सगळ्या खेळाडूंना आणि त्याचप्रमाणे परिपूर्ण माहिती असल्यामुळं एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. नौमान पटेल तेज तर्रार गोलंदाज कटर बॉलिंग करण्यासाठी ओळखला जातो. पाहूया डावखुऱ्या त्याचा फलंदाज संदेश गोंधळी. आता मात्र स्ट्राइक एंडला कालच त्याचा ग्रामीणचा संघ बामणडोंगरी सुपर 6 साठी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. नौमान तयार. राउंड द स्टंप्सना लॉफ्टेड ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरतून उडवलाय. एक दमदार दे धक्का घे छक्का आणि या 6 धावेनं खातं उघडेल तो संदेश. टीमची टोटल 7 वर. ओपीच होता पुढे दिला होता अगदी समोर आणि सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. मुक्तपणे नेहमीच दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर अगदी सर्कल फुटण्यासाठी ओळखले जातात आणि दमदार सुरुवात सध्याच्या घडीला स्वर्गीय जुईली मात्र प्रतिष्ठान बामणडोंगरी उलवे नोडची. हो यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. पंच तेच दर्शवत असताना फाईट बॉल एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडासा नाराज आहे नौमान पंचांच्या या निर्णयावर परंतु पंच त्याला सांगत असताना कशा रीतीनं हा चेंडू गेला बाहेर थोडासा दिशा ही नव्हता. बॅटचा स्टान्स तुम्ही पाहताय. आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला स्टंप्स माईक मधून. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पाहूया कबा पॉइंटच्या वरतून चेंडूला टोलवलाय. लॉंग चेस वाडे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर. विजू गायकवाड त्या ठिकाणी आहेत. ज्युनियर अजित मुंगाजी या नावानं या खेळाडूला संबोधलं जातं. कमाल प्रयत्न होता. पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहूया. कमाल प्रयत्न काय एफर्ट्स दिले होते त्या ठिकाणी विजू गायकवाड यांनी. सोपं नव्हतं एवढं सर्कल मधून अंतर कापणं. शेवटपर्यंत पोहोचले होते पहा. अगदी लास्ट मोमेंटला थोडासा बॅलन्स त्यांचा गेला आणि त्यानंतर मात्र आलेला हा चौकार. टीमची टोटल 12 या आकड्यावर 12 रन्स ऑन बोर्ड. ओ यावेळेस सुद्धा अगदी मिडऑफच्या वरतून टोलवले बॉलला. जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कमाल बॅटिंग सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते संदेश गोंधळी कडून. काय दर्जेदार हिटिंग आणि सर्कलचा योग्य रीतीनं वापर करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. आणि नौमान सारख्या गोलंदाजाला अगदी पहा कोणत्याही उगाचच वेडेवाकडे फटके नाहीयेत सर्कलच्या वरतून. त्याला माहिती इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर धावा मिळणार आहेत आणि त्याचाच योग्य रीतीनं वापर करत असताना सध्याच्या घडीला बामणडोंगरी गावचा खेळाडू. राउंड स्टंप्सना स्लाइस केलं. यावेळेस मात्र पहा त्या ठिकाणी गलीमध्ये फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. 1 धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. नौमान पटेल थोडासा महागडा ठरतोय. नौमान पटेलची गोलंदाजी गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिली होती. काय दमदार हायेस्ट विकेट टेकर राहिला होता हा बॉलर. कमाल बॉलिंग केली होती. अजूनही ते आठवते. अनेक सामने त्यानं आपल्या टीमला जिंकून दिले होते. सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला होता गतवर्षी. ओ द स्टंप्सना स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रसाद घरतच्या बॅट मधून स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार.
4 धावांकरता पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केलेत उल्वे नोडनं आणि नौमान पटेल सारख्या दर्जेदार गोलंदाजावर चढवलाय हल्ला. 21 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न नौमाननं केला होता. लेग स्टंपवर होता, पायावर चेंडू आला आणि सहजतेनं मात्र रीसचा वापर करत प्रसादनं या 4 धावा प्राप्त केल्या. प्रसाद 5 धावांवर खेळतोय, संदेश गोंधळी 15 धावांवर. टीमची टोटल 21 वर. थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. संघ आपण पाहिला तर सौरभ ठोकळ या टीम कडून खेळताना दिसतोय. एक चांगला ऑप्शन या संघाकडे आहे. अल्टो रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी मधून असेल, फलंदाजी मधून सुद्धा चांगली कामगिरी केली होती. पाहूया कोणत्या गोलंदाजांना या ठिकाणी संधी दिली जाते ती पनवेल इंटर कॉलनी कडून. दुसरं षटक घेऊन हिरामण नाईक. ज्या गोलंदाजानं यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपला छाप सोडली, या यंगस्टारनं नवोदित गोलंदाज आहे. खर तर ओपन मध्ये सुद्धा त्याला खेळण्याची संधी दिली होती. ओपन लॉट्स मधून चॅम्प 11 पनवेल संघ, दर्पण देडियाच्या संघामध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं. हिरामण नाईक एक नाव जे अनोळखी होतं, अननोन होतं, परंतु आज मात्र सगळ्यांनाच ते माहिती झालंय. फुल टॉस होता यावेळेस मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह लॉंग ऑन कडे जात असताना एक रन सहजतेनं प्राप्त होईल. ओ इकडे पहा, थोडीशी मिसफीड त्या ठिकाणी. बॅकअप प्रॉपर झालं नाही विजयकडून आणि त्याचाच फायदा. चपळ आहेत दोन्ही फलंदाज. आपण पाहिलं संधी मिळाली लगेचच दुसरी रन कंप्लीट झाले. 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. चांगली ओपनिंग पेअर आतापर्यंत, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी होत असताना उल्वे नोड कडून. मजबूत संघ आहे, सगळेच दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळताना दिसतील. रोहन घरत असेल, चॉन्टी, प्रथमेश कोळी, गणेशपुरीचा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं मनीष. हो चांगला बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ. आणि ही ओळख आहे त्या गोलंदाजाची, पुढे चेंडू टाकणे, खोलाट टाकणं, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू हाताळणं. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला जेव्हा गोलंदाजी करतो फलंदाजांना थोडस जड जातं. आणि अगदी आताचा चेंडू होता तो बरोबर पडला. संदेश गोंधळी डावखुऱ्याचा फलंदाज. हिरामणचा हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल प्राप्त होईल. रवी आहेत त्या ठिकाणी. एक रन धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. उल्वे नोड संघ पाहिला तर मनीष घरत या संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. हार्ड हिटर बॅटर. बॉलिंग पाहिली तर ओमकार नाईक ताफ्यामध्ये तुम्हाला दिसेल. वेगवान गोलंदाज आहेत. मग आदित्य, त्याची सुद्धा बरणी. मग चिकू असेल, शुभम पाटील, अनेक नामवंत खेळाडू आहेत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा, परंतु पंच सांगत असताना हा दिशाहीन आहे. थोडासा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 25 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज हिरामण नाईक. पॉवर प्लेचं दुसरं षटक. लोवर फुल टॉस बॉल. प्रसाद घरत ऑन साइड ला टर्न केलाय. आल्टो त्या ठिकाणी. 1 रनच मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होत असताना प्रसाद घरत थोडासा शांत आहे. ग्रामीणचा सुद्धा संघ त्याचा खेळला या स्पर्धेमध्ये बाहेर गेलाय, परंतु प्रसाद घरतची इनिंग नक्कीच चांगली राहिली होती. योगदान फलंदाजी मधलं चांगलं राहिलं होतं त्याचं. सध्याच्या घडीला चार्ज घेतलाय तो संदेश गोंधळीनं. 18 धावांवर तो खेळतोय. ओ यावेळेस मात्र पहा दिशा दिले, पाठवलंय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदेश गोंधळीच्या पाठमधून येतोय चौकार. हिरामण यॉर्क टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं तो करतोय पुढे, परंतु पहा कशा रीतीनं घेतलाय हा चेंडू. खरं तर लो फुल टॉस करून घेतला मी तर म्हणेन. आणि त्याला 100% द्यावे लागतील फलंदाजाला. गुडघे टेकणं,
थोडासा स्ट्रेच करणं, दूरवरचा चेंडू टप्पा पडण्याच्या अगोदर त्या चेंडूला लिफ्ट करणं, उचलणं, सगळ्या क्रिया एखाद्या चांगल्या फलंदाजाला कराव्या लागतात. हो, यावेळेस थोडासा लेग बॉल होता इकडे पहा, स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये. जर इकडे मिड ऑफ क्लिअर झाला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. आणि प्रसाद नॉन स्ट्राईक एंडला होता. पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून कशा रीतीनं खरं तर या धावा वाचवण्यामध्ये फलंदाजांचंच कार्य राहिले. पहा, पटकन पाय उचलण्याच्या नादामध्येच प्रसादच्या पायाला तो चेंडू लागला. कारण तिथून जर ट्रॅव्हल झाला असताना सरळ होता हा फटका आपण पाहिला तर, आणि वेगवान सुद्धा होता, रन्स मिळाल्या असत्या. तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी त्याचा फायदा होत असताना इकडे 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा धावफलकावर चांगलं षटक राहिलंय हिरामण नाईकचं. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्या 10. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये नौमान पटेलच्या 21 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा त्यानं दिल्यात. त्यामुळे 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या चांगली येते, 31 धावा. आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय सौरभ ठोकळ. अल्टो पहिलाच बॉल यावेळेस मात्र कवसला. क्षेत्ररक्षक हिरामण चुकी केले. संधी होती पहिला चेंडूवर. इकडे पहा, कलेक्ट करता आला नाही, दुसरी मिळाली रन. त्यामुळे लक्ष देऊनच आहेत फलंदाज आपण पाहिले. मघाशी सुद्धा अशी चुकी विजू गायकवाड कडून झाली होती, बॅकअप झालं नव्हतं, लगेच दुसरी संधी मिळाली. इकडे सुद्धा तेच झालं. परंतु या संधी तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. स्ट्रेट टू द हिरामण होता हा चेंडू, कुठेही जायचं नव्हतं, सोपा झेल होता. परंतु जोडी फोडायची असेल तर तुम्हाला झेल घ्यावे लागतील. अल्टोचा हा कोलबट टप्प्याचा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. हिरामण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. याच धावांबद्दल मी बोलत होतो. इकडे बॅकअप नाहीये, थ्रोज नाहीयेत, कलेक्शन नाहीयेत, आणि म्हणूनच आतापर्यंत मात्र या धावा प्रतिस्पर्धी टीमला बहाल करताना दिसतोय पनवेल इंटर कॉलनी. या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला क्षेत्ररक्षणामधल्या, कारण दोन्ही चपळ फलंदाज आहेत. संधी मिळाली की लगेचच रन कंप्लीट केली जाते. अल्टोचा हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल प्राप्त होईल. चांगली बॉलिंग खरं तर सौरभ ठोकळ नेहमीच करत आलाय. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं एखाद्या गोलंदाजासाठी. ती साथ प्रॉपर रीतीनं आतापर्यंत मिळाली असं म्हणूया. परंतु थोडंसं धावसंख्येला कंट्रोल करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. मागच्या काही चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 36 धावा धावफलकावर आहेत. विकेट गमावलेली नाहीये. त्यामुळे एक स्ट्रॉंग सुरुवात, एक चांगली स्टार्ट या ठिकाणी देण्यात आले ती बामणडोंगरी उल्वे नोड या संघाकडून. ओ, यावेळेस फुल टॉस होता, स्कोअर लेगला धाडलाय. नो चान्स फॉर विजू. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. अल्टोचा हा फुल टॉस होता. पहा, यॉर्क साठी जातात, परंतु लोवर फुल टॉस बॉल सुद्धा सहजतेनं. आणि प्रसाद गरज म्हटला की ऑन स्ट्राईड स्ट्रॉंगच आहे या खेळाडूची. सहजतेनं हा षटकार चढवला गेला. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी होती. कोलबट टप्प्याचा हा चेंडू पुढे गेला होता. अल्टोनं डॉट बॉल निर्धाव निघालाय. धावसंख्या स्थिर 42 for 42 रन्स. चांगल्या धावा आतापर्यंत धावफलकावर. पाहूया प्रसाद गरज. हो, फुल टॉस मिस केला या ठिकाणी. थोडासा मित्र म्हणेन जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता, त्यामुळे टाइम करता आला नाही प्रसादला. एक चांगली संधी या ठिकाणी मित्र म्हणेन दवडली. 3 षटकांचा खेळ समाप्त. अल्टोचं चांगलं षटक, 11 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीनं 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विश्वजित मात्रे अभ्या या ठिकाणी दाखल होत असताना स्वागत आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन पुढचा सामना श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान खारघर विभाग. टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. या 2 ओव्हर्स नंतर टॉस घेणार आहोत आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट असले पाहिजेत. परंतु जाऊया मॅच कडे. 4थ्या षटकाची जबाबदारी हिरामण नाईक कडे पुन्हा सोपवले. चांगली बॉलिंग मात्र त्याची राहिली होती. त्यानं फक्त 10 धावांचं षटक पॉवर प्ले मध्ये हाताळलं होतं. परंतु पाहूया दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही एक जमेची बाब.
कशा पद्धतीनं चार्ज केलं जाणार हिरामण नाईक वर. पहिलाच बॉल यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. संदेश गोंधळी आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 29 धावा आणि प्रसाद गरजच्या 6 बॉल मध्ये 12. प्रसाद गरजला 1-2 वेळा संधी मिळाली होती, परंतु याच्याकडून जास्त फटके अपेक्षित असतील उलवे नोट संघाला. ती क्षमता या खेळाडूमध्ये आहे, कॅपेबिलिटीज जरूर आहेत, परंतु कुठेतरी या मॅच मध्ये थोडासा शांत बसताना दिसलाय प्रसाद गरज. एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. शॉट ऑफ लाईन हुक केलाय, व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आणि चांगलाच प्रसाद दिलाय तो हिरामण नाईकला. वेगवान चेंडू जरूर होता, अखूट टप्प्याचा होता, बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु किती तत्परता होती पा, किती तयार होता, काय फटका सजवलाय, हुक शॉट. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 49 ऑन बोर्ड नाव. थोडेसे सल्ले रवी आणि अल्टो देत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज यंगस्टार आहे, नवीन आहे, अनुभव थोडा कमी आहे, परंतु चांगली बॉलिंग. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला हिरामण नाईक हे नाव अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळताना ऐकताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रसाद गरजने चार्ज घेतला, आता त्याचा मोठा फॅन्स वर्ग आहे. फुल टॉस यावेळेस मात्र पॉइंटला बीट केलाय. नौमान थोडीशी मिस्टेक त्या ठिकाणी करतोय. पहिली रन वेगानं, दुसरी ही धाव कंप्लीट होत असताना बामणडोंगरी उलवे नोटचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. चौथं षटक सुरू आहे आणि काय दर्जेदार सुरुवात. अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये प्रतिस्पर्धी टीम पनवेल इंटर कॉलनीला आणि दमदार सलामी. प्रसाद गरज 8 बॉल मध्ये 20, संदेश गोंधळी 13 बॉल मध्ये 29. चांगलंच योगदान दिलंय. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, कार्पेट ड्राईव्ह. रवीकडे चेंडू जात असताना लॉंग ऑफला सिंगल फक्त मिळेल. थ्रो जर प्रॉपर झाला नाही तर लगेच दुसरी रन कंप्लीट होते. हे मगासपासून आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. तयारीतच असतात दोन्ही फलंदाज. 52 ऑन बोर्ड, 52 धावा धाव फलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय स्टंप माईकचा. संदेश स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. साइड स्क्रीनच्या वरतून खेचला हिरामणला. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा. पहा सरळ बॅटने आज फटके आले संदेश गोंधळीचे. काय क्लास इनिंग डेव्हलप केले. मगाशी सुद्धा इनसाइड आउट आपण पाहिले, सर्कल होते, चांगले कव्हर ड्राईव्ह पाहिले, स्ट्रेट ड्राईव्ह पाहिले, त्यामुळे तंत्रशुद्ध फटकेबाजी करताना दिसलाय. आतापर्यंत संदेश गोंधळी 35 धावांवर तो खेळतोय. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा खेळाडू. काय स्टार्ट दिले बामणडोंगरी उलवे नोट टीम साठी. 58 धावा धाव फलकावर. पाहूया हिरामण नाईक या ओव्हर मध्ये थोडासा महागडा. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. काळ्या स्क्रीन वर जाऊन चेंडू आदळतोय. 4 धाबांकरता चौकारानं टीमची टोटल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 62 रन्स ऑन बोर्ड, 62 धाबा. पहा स्ट्रेटिश फटका फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. टायमिंग कमालीचा, चान्सेस नव्हता लॉंग आणि लॉंग ऑफच्या फिल्डर्सना. आणि या चौकारानं संदेश गोंधळी पोहोचलाय 39 या धावांवर. प्रसाद गरज 21 धावांवर. 5वां आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी. आणि पाहूया हिरामण नाईकनं 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा दिल्या. पॉवर प्ले मध्ये 10 दिल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये 20 दिल्या. महागडे षटक नौमाननं पहिलं टाकलं होतं 21 धावा. RMS के YCC खारघर विभाग RCC पेठ संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना खेळाडू बंटी जोशी, सोहेल शेख, निकेश मात्रे, पाचव्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू कव्हर्सला ढकलून काढला प्रसादनं. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल 2 फलंदाजांमध्ये. या 2 धाबांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 64. 5वां आणि अंतिम षटक. अविनाश पाटील जो डेप्थ और स्पेशलिस्ट है, खास करून
बऱ्याच वेळेला डेप्थ ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग करतो हा गोलंदाज. हो चांगला चेंडू यॉर्क होता, इकडे खोदून काढलाय त्याला, लॉंग ऑफ कडे सिंगल. त्यामुळे पाहूया शेवटच्या ओव्हर मध्ये मोठे स्ट्रोक्स कन्वर्ट करून देणार का अविनाश पाटील, विचुंबे गावचा खेळाडू. 65 निदान 70 क्रॉस करावे लागतील. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. एखादी बाउंड्री 70 क्रॉस करू देऊ शकेल आणि एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. शॉट ऑफ लेंथ यावेळेस बॉलला पाठवलंय ते स्क्वेअर लेग कडे. 9 मान त्या ठिकाणी एक टप्पा पडलाय आणि पाहूया बॉलला स्टॉप तर जरूर केलाय. 2 धावा मिळतील त्या ठिकाणी असं वाटलं होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 67, 67 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया संदेश गोंधळी, कमाल बॅटिंग केले या फलंदाजानं आज. सगळ्याच क्रीडा रसिकांना खुश केलंय. पुढे सरसाबत इन्सर्ट आउट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र कबसला हिरामण आहे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला अल्टोकडे. पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांनी सांगितले पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय, त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील. पहा अविनाश हा चेंडू दूर ठेवला होता फलंदाजापासून आणि चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. हिरामणचा थ्रो सुद्धा चांगला होता अल्टोचा, परंतु पहा चांगला योग्य निर्णय. स्कोअर लेग अंपायर शैलेश चव्हाण सरांचा आपण पाहिला. इकडे अल्टोला बीट केलाय. हा चेंडू सरळ लॉंग स्टॉप चाललाय. मिळतील धावा इकडे मात्र पाहूया चेंडू थोडासा स्लो झाला होता आणि अखेरीस मात्र 4 धावांकरता आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचले 70 क्रॉस होत असताना 73 धावा. 18 बॉल मध्ये 47 धावांवर खेळतोय संदेश गोंधळी आणि त्याला मिळाली इकडे संधी. लास्ट बॉल आहे, शेवटचा एक चेंडू आणि संदेश गोंधळीला 3 धावांची गरज आहे. यापूर्वी आपण अनेक अर्धशतक पाहिली, अर्धशतक आपण या अगोदर पाहिली आहेत. निर्दोष घरचं अर्धशतक असेल, विश्वास पाटील तोंडऱ्याचा असेल, ब्राह्मण करवल्याचा राहुल पाटीलचा असेल, मंगेश पाटील किरवलीचा खेळाडूचा असेल, मनीष कुटले नांदगावचा, समाधान वास्कर कुंडेवाळचा, त्यानंतर ओमकार पाटील मुरबीचा आणि ओमी केणीचं अर्धशतक. आणि इकडे अर्धशतक मात्र कंप्लीट होणार का? झेल हवेमध्ये आहे, सुटलाय, संधी आहे. तिसरा धाव पूर्ण होणार का? यस इट इज. 9वं अर्धशतक जीवाच्या अक्कांतानं धावलं. प्रसाद गरजकडे पहा, त्याच्यामुळे या 3 धावा पूर्ण झाल्यात. अक्षरशः थांबलाय आणि काही झालं तरी माझा पार्टनर संदेश गोंधळीचा आज अर्धशतक मला कंप्लीट करायचं आहे आणि ते त्यानं पूर्ण केलंय. जेल सोडल्यानंतर 19 बॉल मध्ये 50 धावा. कमाल बॅटिंग संदेश गोंधळी. आज दोनही सलामीवीरांनी काय खेळ केलाय. विकेट सुद्धा गमावलेली नाहीये आणि धावफलकावर टोटल आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 76 धावा, 76 रन्स. परंतु हे अर्धशतक मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागलं शेवटच्या बॉलवर. संघर्षामधून आलेलं अर्धशतक आहे ते संदेश गोंधळी आपल्या स्क्रीनवर पाहतोय. 19 बॉल मध्ये 50 धावा. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं. 9वं अर्धशतक या स्पर्धेमधलं. बामणडोंगरी गावचा खेळाडू संदेश गोंधळीच्या नावावर सुपर इनिंग. अभिनंदन संदेश. चला पाण्याची मागणी, प्रसाद तिकडेच थांबलाय. पाणी घेऊन जा टेंगे गँग, आतमध्ये जा. पनवेल इंटर कॉलनीला थोडा घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये. चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. 77 धावांचं आव्हान आहे. 77 रन्स टू विन. चला पुढचा सामना जो आहे श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि खारघर विभाग, म्हणून खारघर विभागच बोललोय मी. चला खारघर विभागाचं नाव आलंय.
चला टीमचे कॅप्टन 77 करायच्या, 77 रन्स टू विन, 76 झाल्यात. मॉन्टी पाटील त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मॉन्टी परत एकदा. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान चला टॉस करून घ्या. तर टॉस केला जातो या ठिकाणी. खारघर विभाग आणि वडगर विभाग. चला वडगर संघाने टॉस जिंकला. अभिनंदन. निर्णय काय असेल? फिल्डिंग कसं वाटतंय पुन्हा एकदा या मैदानावर खेळताना? आणि आज खास करून एरिया वाईजचं क्रिकेट आहे, काय म्हणशील या कन्सेप्ट बद्दल, संकल्पनेबद्दल मी विचारतोय. खरं तर आज पुन्हा आमच्या इकडून ओपीडी सारखी फिलिंग येईल आम्हाला खेळताना, आणि जशी ओपीडीनी आमच्या विभागाचं नाव केलं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. अंगद टॉस विरोधामध्ये गेलाय, संकल्पनेबद्दल काय सांगशील? खरं तर या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये तेजस मात्रे जेव्हा असतात, 2 ग्रामपंचायत मिळून एक संघ, किंवा ग्रामीणला 2 आयकॉन घडून पण त्यांनी लॉट्स खेळवले. त्यानंतर आज विभागानुसारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. काय सांगशील विभागानुसारचं खेळताना कशा पद्धतीनं संघ बनवायला लागतो, कशी तयारी करावी लागते? की तेजस मात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नेहमीच काही ना काही नवीन संकल्पना ते मांडत राहतात. आणि हा जो विभाग वाईज जो क्रिकेट आहे, मी तर म्हणतो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जिथे ओपन हाफ किंवा तालुका हाफ असतो तिथे हा जो हाफ आहे विभाग वाईज तो कंटिन्यू करायला हवा सगळ्यांनी. कारण की आपण जसं ग्रामीण सर्व खेळत असतो प्रत्येकाच्या गावासाठी, तसं आपण जवळपासचे खेळाडू एकत्र येऊन विभागासाठी खेळतो, तेव्हा सुद्धा खूप आनंद होतो. तर अशा संकल्पना नेहमीच सर्वांनी पुढे करण्याचा प्रयत्न करावा असा आशा करतो. अंगद, इंजरी नंतर तू सावरतोस. खरं तर पाहायला गेलं तर जो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जो अंगद आम्हाला परत पाहायचा आहे, खरं तर सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती नसतं या इंजरी नंतर बऱ्याचशा गोष्टी. कारण डोळ्याची म्हटलं की थोडं टेन्शन असतंच, ब्लरिंग असतं. आणि काय म्हणशील लवकरात लवकर तू प्रेक्षकांसमोर परत तोच अंगद सगळ्यांना पाहायचा आहे, आणि त्यासाठी तू कशी मेहनत घेतोस आणि कसं तू पुनरागमन करशील? नक्कीच क्रिकेटने खूप काही दिले, नाव दिले, एवढं फेम दिला. तर क्रिकेटमध्ये परत पुनरागमन करण्यासाठी मेहनत तर चालू आहे, पण परफॉर्मन्स थोडा अजूनपर्यंत जसा हवा आहे तसा होत नाही. कारण की थोडाफार काय जे नाव झालं होतं, तर इथे तालुका असो, विशाल लितेकरांनी सुद्धा संधी दिली होती, भूषणदादा असतील, ओपन क्रिकेट संघामध्ये नेहमीच संधी देत असतात. परंतु ते संधी देऊन आता तो जो क्रिकेट चालतो त्याच्यासाठी मी कॅपेबल सध्या मला तरी वाटत नाही. त्यामुळे मी तालुकासाठी पण विशालला नाही म्हटलं होतं, कारण की मला जेवढं परफॉर्मन्स नाही होत त्यामुळे मी नाहीच म्हणतो. तर आता विभागाचा विषय तर थोडा नाहीतर इथे पण खेळण्यासाठी मी नाहीच येणार होतो. तर पण आता परफॉर्मन्स चांगला करण्याचा, सुधार करण्याचा प्रयत्न करेन. आणि पहिल्यासारखा जो परफॉर्मन्स आहे तो मला कॉन्फिडन्स परत मिळवायचा आहे. त्यामुळे मी आता टुर्नामेंट खेळणार आहे. जरी परफॉर्मन्स नाही झाला तर मी प्रयत्न करत राहणार. यावर्षी माझा 100% देऊन मी परत येण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील, आणि नक्कीच लवकरच तोच जुना अंगद पाटील तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो श्रेया स्पोर्ट्स वडघर या संघाने, आणि त्यांनी पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. छिहत्तर रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुकी है. 77 रनों की जरूरत. लंच के बाद मैं प्रवीण दुगाड़े दोबारा आपका स्वागत करना चाहूंगा. आज कोपर टीम के कप्तानी कर रहे हैं विश्वजीत महात्रे. कई बार मेरी उनसे बातें हुई रायगढ़ की सुप्रीमो में,
कई बड़ी टूर्नामेंट में, उन्हें कहा दादा मुझे एक बार कप्तानी करने का मौका मिले, मैं बहुत कुछ करके दिखाऊंगा। तो आज एरिया वाइज टीम में उन्हें विशाल जीतेगर ने कप्तानी करने का मौका दिया है। तो टोटल रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 0 और रन बनाने हैं 77। बहुत बड़ी इनिंग खेली संदेश गोंदड़िया ने। बामन डोंगरी के इस सपूत ने रिवर्स मारने की कोशिश, दुधारी तलवार, और इसी के साथ ये प्ले डाउन हुए। क्लीन बोल्ड तो नहीं कह सकता, लेकिन प्ले डाउन हुए। पहले बल्ला, बाद में गेंद स्टंप को जाके लगी। पहला झटका मिला टीम इंटर कॉलोनी या इंटर पनवेल को। I11 बहुत बड़ा लक्ष्य है, उस लक्ष्य के दबाव में आ चुकी है। अगला मैच RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान RCC KPC स्टार खारगर विभाग, और उनके खिलाफ खेलेगी वडगर विभाग। बहुत बड़ा लंबा नाम है ये। तो देखिए RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी RMS के YCC देखिए मुझे भी थोड़ा कंफ्यूजन हुआ था। RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी, RCC KPC स्टार खारगर विभाग, आई और स्टार, इतने बड़े नाम को हराना है विश्वजीत म्हात्रे को। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ ऑल्टो के पारी का अंत। IPL में इन्होंने काफ़ी अच्छे खेला था, लेकिन काफ़ी अच्छी गेंदबाजी है। एक लेवल के खिलाड़ी जब तेजस म्हात्रे को मिले तो उनकी टीम लगातार 3 साल ग्रामीण में अव्वल रही है। देखेंगे हम 24 लाइव इवेंट के जरिए। इस ओवर में दो विकेटें जा चुकी है। तो नए बल्लेबाज प्रेम नाइक, तेजस म्हात्रे ने कहा चलिए मैच के ऊपर हम कंसंट्रेट करेंगे। मंच पर ढेर सारे मेहमान हमें नजर आ रहे हैं। आदित्य पाटिल, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्या बॉल डाली यार, सचमुच। 5 गेंदें इस ओवर की खत्म हो चुकी है और 5 गेंदों में अब तक रन दिया जा चुका है महज 0। ये शायद, क्या ये अंपायर ओवर है क्या? ओवर है। तो 3 गेंदें डॉट थी। देखिए तेजस के अपने खिलाड़ियों के ऊपर कितनी नजर है। यह 7वां मिडन ओवर, 2 विकेटें उन्होंने निकाली है। किंजल ट्रॉफी में कई ऐसे करिश्मे होते हैं जहां पर 6 में 6 छक्के भी देखते हैं हम, 6 बाउंड्रीज भी देखते हैं, और कभी कभी ये पिच बॉलर के लिए इतनी मददगार साबित होती है कि विकेट मिडन ओवर देखने का हमें मौका मिलता है। संकट में है, 4 ओवर में 77 रनों का पीछा करना है इंटर पनवेल। हमने देखा संदेश गोंदड़ी जिन्होंने 50 रन बनाए और तीसरा रन जब दौड़ा प्रसाद गरत ने तो अपने साथी के लिए जी जान लगाया था। ये जज्बा, ये जुनून होना चाहिए। नए गेंदबाज ओंकार नाइक, मैन फ्रॉम बामन डोंगरी। बामन डोंगरी टीम इसलिए सुर्खियों में है क्योंकि एक बैलेंस टीम बन चुकी है। उनके पास अच्छे बॉलर्स की कमी नहीं है, अच्छे बल्लेबाजों की कमी नहीं है। स्ट्राइकर एंड पर इस वक्त रवि सोलंकी।
ये डॉट गेंद आई और देखिए डॉट गेंदों की परसेंटेज बहुत ज़्यादा हो रही है। 7 गेंदें डॉट खेली है इंटर पनवेल ने। आप 17 का नहीं 77 का पीछा कर रहे हैं, इसका ध्यान आपको होना चाहिए रनचेस में। और ये हमेशा मैं कहता हूं कि बैटिंग पैराडाइज है बल्लेबाजों के लिए, स्वर्ग माना जाता है। रवि सोलंकी ने इस गेंद को उठाया, कवर क्षेत्र में 1 रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी मिली है। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुकी है, 75 की अभी भी ज़रूरत है। 5 ओवर का ये मैच है, लेकिन इस वक्त पल्ला भारी है उल्वे नोड बामन डोंगरी का। स्वर्गीय जुईली तेजस मात्रे और स्वर्गीय राजेंद्र पाटिल प्रतिष्ठान इस वक्त पलड़ा भारी है उनका, क्योंकि ओंकार नाइक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। उससे पहले आदित्य पाटिल ने, ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। चलिए अंपायर से आप आर्गुमेंट नहीं कर सकते ओंकार, अंपायर ने जो दिया वो फैसला आपको मानना पड़ेगा। डिसिप्लिन के लिए मानी जाती है किंजल ट्रॉफी। चलिए नो आर्गुमेंट्स विद अंपायर प्रसाद। ये वाइट बॉल दी जा चुकी है और इस वाइट बॉल के जरिए टोटल बन चुका है 3 पे 2, 77 का पीछा। यहां पर आक्रामक खेल दिखाना होगा वरना कुछ नहीं होगा। ये बहुत ही बढ़िया खेला है, शॉर्ट फाइनल के ऊपर से डीप फाइनल बाउंड्री के बाहर 4 रन। और इसी तरह के स्ट्रोक्स अगर लगाएंगे तो 77 के करीब जाएंगे, फिर जीतने के चांसेस बढ़ेंगे। टारगेट चेस करना हो तो आक्रामक रुख अपनाना ज़रूरी है। शॉर्ट टर्म फॉर्मेट है टेनिस क्रिकेट में आजकल। 8 ओवर, 10 ओवर, 12 ओवर, जो मैं अपने कॉलेज के ज़माने में देखता था। ब्रांच हाई स्कूल का जो कांचन पालकर मैदान था 1997, 1998 में यूनिटी, नानू फुलवात जैसी टीमें जब खेलती थी तो 8 ओवर, 10 ओवर, 12 ओवर के मुकाबले मैं देखता था नंदलाल मस्कर, बालम जैसे गेंदबाज, रविंद्र कोट्यान, बाला ठाकुर, चक्री बाड़ू जैसे खिलाड़ी, हमारे गणेश कड़ू साहब जो पार्षद रह चुके हैं न्यू पनवेल के, संदीप पाटिल, प्रियदर्शनी पनवेल टीम, मदन घरत, ऐसे खिलाड़ी जो 8, 10, 12 ओवर के मैचेस हमें खेलते हुए नजर आते हैं। लेकिन आजकल टेनिस क्रिकेट का भी शॉर्ट टर्म हो चुका है। 5 ओवर, ज़्यादा से ज़्यादा मुश्किल 6 ओवर खेलने का मौका मिलता है और खिलाड़ियों को उन छोटे ओवर में खुद को साबित करना पड़ता है व्यावसायिक स्तर पर। और व्यावसायिक स्तर पर जब आप खुद को साबित करते हैं कि अच्छा एफर्ट देते हैं तो आजकल टेनिस क्रिकेट इतना ज़्यादा ग्लोबल हो चुका है कि इसमें पैसा भी बहुत आ चुका है। 7 पे 3 है, दूसरा ओवर चल रहा है, 70 की अभी भी दूरी है। सन्माननीय आमचे पाहुणे सुमित झुंजारराव पनवेल इंटरचे अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सुमित झुंजारराव आमचे चांगले मित्र, त्यांना विनंती असेल कि आपण व्यासपीठावर यावं। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 5 गेंदें इस ओवर की हो चुकी है, 7 ही रन आ चुके हैं। ऊंचा खेलने की कोशिश, गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी लेकिन ये डॉट गेंद आई और उस डॉट गेंद के बदौलत एक गेंद अभी भी इस ओवर की शेष है क्योंकि व्हाइट बॉल डाली गई थी इस गेंद ओवर में। देखिए मैनुअल अच्छी स्कोरिंग हो रही है, जरा ऑटो पे ध्यान दीजिए, ऑटोमेटिक। ये अच्छी गेंद थी। चलिए अब 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल में कुछ फर्क नहीं पड़ा। ओंकार ने एक और गेंद डॉट डाली, 2 विकेटों के नुकसान पर 2 रन 2 ओवर। राजेंद्र पाटिल स्वर्गीय और स्वर्गीय जुईली तेजस मात्रे प्रतिष्ठान उल्वे नोड जोधानी स्पोर्ट्स बामन डोंगरी इस वक्त हावी है एरिया वाइज मैच में। लेकिन अगला मैच कड़क होगा क्योंकि सोहेल शेख, बंटी जोशी, बंटी ठाकुर जैसे खिलाड़ी, उनके सामने विशाल जीतेकर, विश्वजीत म्हात्रे जैसे बड़े सितारे
खेलेंगे तो अगला मुकाबला कांटे की टक्कर होगी, इसमें कोई दौरा नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। दीपक पाटिल सर ने एक सवाल पूछा था, रत्नागिरी चैंपियंस में हमने जिस अंगद पाटिल को देखा था वो हम देखना चाहते हैं, तो अंगद पाटिल ने बिल्कुल बेबाक जवाब दिया, इंजर्ड हूँ मैं ज़्यादा, फिलहाल इंजरी से मैं रिकवर कर रहा हूँ। तहसील वाइज आपको भी मैंने फिलहाल थोड़ा सा अलविदा कहा है फिटनेस के कारण, लेकिन ये मेरे विभाग का सवाल है तो मैं ज़रूर इस विभाग के सवाल के लिए जवाब देने के लिए आ चुका हूँ। ये लंबा हिट बल्लेबाज अविनाश प्रेम नाइक द्वारा, बहुत ही बढ़िया छक्का आया प्रेम नाइक द्वारा, और इस छक्के के बदौलत टीम का टोटल आ चुका है 13 रन। फुल टॉस दी है और उसको घुमाया गेंदबाज जीत खोद गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए तीनों ही गेंदबाज जोफ्रा आर्चर जिन्हें कहा जाता है इंग्लैंड के, लेकिन तीनों ही गेंदबाज उल्वे नोड की तरफ से जो इस्तेमाल हुए वो बामन डोंगरी गांव के हैं। इससे अंदाज़ा लगाया जा सकता है कि ये टीम कितनी स्ट्रांग है। आरपीएल में हर साल इनके 7 से ज़्यादा खिलाड़ी, कभी कभी 11 खिलाड़ी भी सिलेक्ट होते हैं कई टीमों में, तो एक बड़ी उपलब्धि पाई है इस टीम ने। ये विकेट मिलता हुआ बाहरी किनारा लिया, गेंद ने बल्ले का और सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। 13 पे 3 मराठीमध्ये सांगायचं झालं तर इंटर पनवेल आई 11चे 3 13 वाजलेत। टेंगे देखिए, टेंगे कितने खुश है। तेजस मात्रे की इस टूर्नामेंट को सफल करने के लिए टेंगे ब्रदर्स का भी काफी हाथ है कांचन। एक बार राजू इजू, एक बार पक्या भाई, गजा कोकण में है शायद, लेकिन काम की वजह से, वरना वो भी हमें जरूर नजर आते इस साल। टेंगे ब्रदर्स, तेजस मात्रे खोज अच्छी कर लेते हैं, लेकिन जीत खोज जिन्होंने दूसरी गेंद के ऊपर विकेट निकाला, नए बल्लेबाज नोमान पटेल। ये ऊंचा खेला है नोमान पटेल ने, फुल टॉस, लेकिन गेंद सीधा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर चिकू के हाथों में, और इसी के साथ एक और विकेट का। सीजन 4 में मैं जिस टीम का मैनेजर था उस वक्त मैंने इन्हें 500 में खरीदा था, और इन्होंने ऐसा प्रदर्शन किया था आरपीएल में। एसडी स्पोर्ट्स पाली मिलिंद शेड़के युवा प्रतिष्ठान बहरमबाड़ा सीजन 4 में ये खेले थे, जिन्होंने सेमीफाइनल मुकाबले में विश्वजीत म्हात्रे और विश्वजीत ठाकुर को आउट किया था, और वीर मराठा जोहे को ऐसे तो झटके दिए जिस वजह से मिलिंद शेड़के युवा प्रतिष्ठान बहरमबाड़ा और एसडी स्पोर्ट्स पाली उस मुकाबले में वापस आई थी, वरना विश्वजीत म्हात्रे धुआं निकालते उस टीम का। लेकिन इस साल शायद उन्हें 4000 से भी ज्यादा बोली लगी थी आरपीएल ऑक्शन में। याजदान, ये भी बड़े हिटर है। याजदान ने ये स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जो शॉर्ट ऑफ लेग गेंद थी पुल किया उसे, और वो पुल सक्सेसफुल होता हुआ डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। कतार रिटर्न है ये। कांचन पालकर को सभी खिलाड़ियों की जानकारी है। ये अच्छे संकेत है। स्कोरर अगर अच्छा हो तो हम कमेंटेटर्स के लिए उतनी ज्यादा परेशानी नहीं होती। विशाल जीतेकर के साथ ही गए थे वो याजदान। एक रन जरूर मिला और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20 पे 5 फ्लेक्स हम देख रहे हैं। सभी राजनीतिक दलों के नेता सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र में जिन्होंने काम किया है उन सभी के फ्लेक्स हम देख रहे हैं। ये गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम, आदित्य पाटिल उस गेंद के नीचे, और इसी के साथ ये 6ठे विकेट का बदन। फिलहाल पलड़ा भारी है स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे और स्वर्गीय राजेंद्र पाटिल प्रतिष्ठान उल्वे नोड प्रतिष्ठान का।
अब एक नया कप्तान हमें देखने का मौका मिलेगा एरिया वाइज में। विश्वजीत म्हात्रे हमेशा एक अच्छे कप्तान बनने का सपना था उनका। इस टूर्नामेंट में उनके कैप्टन स्किल नज़र आएंगे, किस तरह वो अपने गेंदबाजों को टैकल करते हैं, किस तरह अपने बल्लेबाजों का इस्तेमाल करते हैं। 20 पे 6 है। तो मैच की तरफ हम चलेंगे। ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंदबाजी हो रही है। गेंदबाज रोहन नावा के गेंदबाज रोहन गरद। 20 पे 6 है। होनहार खिलाड़ी है। नावा टीम एक ज़माना था जो आज भी बगैर बातचीत बगैर समझौते के साथ खेलती है, लेकिन जब ये टीम फॉर्म में थी तो मज़ा आता था। अमूल सिल्वम जो इस गांव के सेंचुरी मेकर, अमूल सिल्वम मुझे आज भी याद है। जिस अमूल सिल्वम ने पहली बार मैंने देखा था नरेश ठोमरे रायगढ़ एक्सप्रेस, जिनके खिलाफ करनाला स्पोर्ट्स एकेडमी के मैदान पर लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाए थे। ये नरेश ठोमरे के जीवन की पहली पिटाई थी जो मैंने देखी थी। ये लगातार 2 छक्के आए याजदान द्वारा और उन 2 छक्कों के बदौलत टीम का टोटल आ चुका है 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है चौथा। 77 रनों का पीछा करना है। और ये देखिए एक और 6 याजदान के बल्ले से। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है, तारीफ काबिल। ये कहाँ था छुपा रुस्तम। ये देखिए ये संकेत किसी भी सिचुएशन में टेंशन नहीं लेने वाले खिलाड़ी मुरबी के संकेत पाटिल। सिचुएशन चाहे कैसा भी हो, ये 4 रन आए जिसकी वजह से ये टीम वापस आ चुकी है इस मैच में या बॉल के जरिए। अभी भी ज़रूरी है 7 गेंदें और तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 44 रन। स्टंप माइक की आवाज आ रही है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, लेकिन टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 45। अब 32 रनों की जरूरत है बची हुई 6 गेंदों पर। 6 गेंदें 32 रनों की जरूरत। अगला मैच भी काफी रोमांचकारी होगा, इसमें कोई दौरान नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। ये एरिया वाइज है। तो अगला मैच होगा RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी RCC KPC स्टार कारगर विभाग बनाम वडघरी विभाग। ओंकार पाटिल आ चुके हैं। एक और ओंकार पाटिल खारगर के जबरदस्त खिलाड़ी है, बाएं हाथ के बल्लेबाज। दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन मुझे काफ़ी अच्छा लगता है जब भी मैं मुरबी विभाग में जाता हूँ, खारगर विभाग में जाता हूँ। एक तरफ ओंकार स्टाइलिश प्लेयर है तो दूसरी तरफ गैप में से गेंदों को निकालना और बाउंड्रीज हासिल करना, यह बाएं हाथ के ओंकार पाटिल की खासियत है। 100 से भी ऊपर रन आए हैं संदेश गोंदली और ओंकार पाटिल के बल्ले से खुश है वो आज। और ये क्लीन बोल्ड याजदान के बारीकांत गेंदबाज प्रथमेश कोड़ी। देखिए रन ज्यादा होने के कारण 5 गेंदबाजों का इस्तेमाल किया जा चुका है। स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे और स्वर्गीय राजेंद्र पाटिल प्रतिष्ठान उल्वे नोड ने।
विजू गायकवाड़ के लिए लगातार 3 छक्कों के लिए अविनाश पाटिल इनकी तरफ से 5,000 का इनाम और विशाल जीतेकर इनकी तरफ से 3,000 का इनाम। 8,000 विजू के लिए। विजू गायकवाड़ राजू और विजू की जोड़ी। अरे एक तो मार यार, एक तो मार। ओंकार पाटिल 500 देंगे अगर आप एक मारेंगे तो। तेजस मात्रे भी 500 देंगे एक मारेंगे तो। विजू नहीं, ये विजू नहीं है। बहुत रन चाहिए तेजस, विदाउट टेंशन मैच है ये आपके लिए। याजदान ने अच्छी पारी खेली, उसके बदौलत स्कोर बोर्ड पर हम ये रन देख रहे हैं। 7 विकेटों पर 47। और ये देखिए शॉट लगाया था ओंकार पाटिल के, लगभग 250 गए थे। 54 नहीं है, नहीं अंपायर? अरे नहीं है भाई। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। ये मैच अब एक तरफा हो चुका है। हम उम्मीद कर रहे थे कि विजू एक छक्का लगाए कांचन। मैं खुद भी मेरी हैसियत के हिसाब से उन्हें 200 देने वाला था। हर एक की हैसियत होती है, कुछ लोगों की 500, कुछ लोगों की 5,000, लेकिन मौका है अभी भी विजू को। दीपक पाटिल इनकी तरफ से भी 200, मेरी तरफ से 200, ओंकार पाटिल की तरफ से 500, कुल मिला के 900 तो जरूर मिलेंगे। एक छक्का आना चाहिए मेरे ख्याल से। और ये आया, ये उड़ाया जरूर था लेकिन नहीं आया। उम्मीद का दिया इन्होंने जरूर जलाया था। लेकिन प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू संदेश गोंदली, जिन्होंने 50 बनाए। कांचन पालकर कुछ आपका एंटरटेन करना चाहेंगे?